आज अचानक मागे वळून पाहिलं तर समोर उभी राहिली ती माझी शाळा, माझी पहिली शाळा, जिथे मी 4थी पर्यंतचं शिक्षण घेतलं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलो आहे माझ्या बालपणीच्या शाळेमध्ये. तुम्ही बघू शकता पाठी शाळा आहे, ही अशी शाळा आहे, 1ली ते 4थी याच्यामध्ये. तू कितीपर्यंत होता याच्यामध्ये? 5वी ते 4थी. 1ली ते 4थी. लाजू नको, लाजतोय तो, लाजतोयस ना, लाजू नको बिनधास्त. तर हे बघा, तुम्हाला मी दाखवतो वर्ग कशा प्रकारे. झाडं पण खूप लावले आणि ते वरती काय लावले? सोलर पॅनल. हा, कशासाठी? ते लाईटीसाठी काय? हा. तर मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो शाळा कशा प्रकारे. आजच्या मुलांचं कसं असतं ना, बालवाडी, ज्युनियर केजी, सिनियर केजी असं करत करत ती 1लीत पोहोचतात. पण आमचं तसं नव्हतं. आमची शाळेची खरी सुरुवातच झाली ती थेट इयत्ता 1लीपासून. हे सुविचार नवीन केलेत की आत्ताचे आहेत? हा, हे सुविचार जे आहेत ते जेव्हा शाळा बनली होती का हां, तेव्हाची. ओके. शिवाजी महाराजाचा फोटो आहे, मित्रांनो, छोटा भीम. अशी ही पडवी आहे पूर्ण, आहे ना. हम्म. ह्याच्यात आम्ही माहिती ते हे खेळायचो, खांबोळा. ते एक एक खांब पकडायचं आणि हे खेळायचं. आणि माझं डोकं फुटलं होतं त्या खांबाला जोरात. ते ऑफिस आहे ना समोरचं, हम्म. ते बाजूचा खांब आहे ना तिथं. हे कसले पोल आहेत? खोखोचे. पहिले ते नाही का बॉल खेळत होते, हम्म, तर त्याला जाळी लावलेली होती. ओके. पण आता जाळी नाही आहे. चला तुम्हाला मी दाखवतो पूर्ण शाळा. याच्या वर्गावरती लिहिलं नाही ना कुठला वर्ग आहे काय. हे बघा, अशा मस्त ही तर 3री 4थी आहे. हां, पुढे 3री लिहिलं. 4थी लिहिलेलं नाही, हां, पण आम्ही होतोच ना शाळेत, हां. तर इथं 3री 4थी असायची. हां. आणि वर्ग पण खुला इथं 1ली 2री. आलं हे बघा मित्रांनो, वर्ग पण आतमधून दिसतंय का? अशा बेंच लावी तिथं लय भारी असायची इथं. असं का लावलं साईडने? चित्र अभ्यांच्या का हां, ते त्या पहिल्या रांगीत असायच्या, मग त्या पोरं म्हणजे वाकड्या तिकड्या कर पण. हे नवीन बांधलं वाटतं, खालचं आहे ना, पहिलं सगळं तुटलेलं होतं. मला अजूनही आठवतं, शाळेत प्रवेश करताना मनात एक अनामिक भीती होती. ती भीती कोणा अभ्यासाची नव्हती, तर ती भीती होती धोत्रे सरांची. त्या काळी सरांचा दराराच असा होता की त्यांचं नाव काढलं तरी काळजात धस्स व्हायचं. मी तर शाळेत जायला इतका घाबरायचो की घरीच लपून बसायचो. पण मग एक दिवस साक्षात धोत्रे गुरुजीच माझ्या घरी आले. त्यांनी प्रेमाने माझा हात धरला आणि मला शाळेत घेऊन गेले. तर मित्रांनो, हे बघा, बोर्ड सिमेंटचा आहे ना, हा, सिमेंटचा बोर्ड आहे. कलर दिलाय त्याच्यावर काळा. ब्लॅक कलर मारलाय आणि बोर्ड बघा काय भारी आहे. आमच्या मुंबईला ते हे असतात रेडीमेड. त्या मराठी शाळेत म्हणजे ते मी ज्या शाळेत शिकवतो का, हां, त्या शाळेत बी तसली येतं केश पेनवाले. हां, व्हाईट बोर्ड असं का, ग्रीन बोर्ड ना? नाही, व्हाईट बोर्ड आहे. हां, व्हाईट व ब्लॅकने लिहायचा. आता हळूहळू मग इकडे पण आतमध्ये असतील वर्गामध्ये ना ह्या. नाही, वर्गामध्ये बी तसली असंच आहेत. हम्म. सर इथे बघा, इथे काय होते, प्रार्थना होती ना त्या ग्राउंडमध्ये. हे तर कोणती आता हे करतात सकाळ सकाळ प्रार्थना कुठली होते? असो तुला देवा माझा. हां, पहिली कुठली होती? पहिले तीच असायची, जनगण, जनगण. वंदे मातरम. हा, आणि ते पसायदान. हा, पसायदान बी पहिली इथं बी असायची आणि त्या पडवीत बी. पहिलं जनगण सुरू व्हायचं ना, पोराशी लय वेळ उभा राहिली ना, काही चक्कर येऊन पडायचे, त्या दोघं तिघं.
हा मारा आमच्या वेळेस पडलेली. तिकडं बी मी ज्या शाळेत शिकतो का तिकडं बी पडत येतं. हा माझा भाऊ बी पडला होता. काही काही नाही हे होत नाही वाटतं उभा राहणे ना. हा खाऊन येत नाहीत घरून. हा हा बरोबर. लय पडलेले आहेत मी ज्या तेव्हा शाळेत मित्रांनो शिकत माझ्या वेळेस ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस ही काढलेली चित्र आहेत अजून पण तशीच आहेत. होतो. इकडची गटर बुजली काय हा? इथे एक गटर होती. हा मातीने. हे कोण आहे माहिती आहे का तुला? नाही माहिती. तुम्ही सांगा मित्रांनो कोण आहे या फोटोमध्ये आणि पुढचा दाखवतो तुम्हाला. हे माहिती इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा अजून तसेच चित्र आहे ना. त्याचं थोडंसं कलर गेलाय. इथं किती किती वर्षापूर्वीच आहे तरी पण झालेलं आहे हे वर्ष. हां 20 वर्ष झालं असेल 20-25 वर्ष. पुढे एक दाखवतो. तुमच्या वेळी होतं हे चित्र? माझ्या वेळेसच काढलेले ते. मी तिसरीला का चौथीला असताना तिसरी तेव्हा चौथी. काढलेले आहेत. हे चित्र आहे का? हां माझ्या चुलत भावाने काढलं होतं वैत हा. असं सेम टू सेम. आणि हे जे सुविचारलेले आहेत हे पण त्यावेळेसचेच आहेत सर्व. अजून पण छान आहेत चित्र. बरं. रमाबाई. तर मित्रांनो कशी वाटली माझी शाळा नक्की कमेंट करून सांगा. झाडं थोडी कमीच आहे तिकडे. पहिली जास्त होती मधी है ना. हा इथं ह्या साईडला पण झाडं होते. तिथून पुढे मात्र शाळेची गोडी लागली ती कायमचीच. शाळेत असताना माझा सर्वात लाडका विषय होता चित्रकला. वहीच्या पानावर रंगांची दुनिया सजवण्यात मला जो आनंद मिळायचा तो शब्दांत सांगणं कठीण आहे. आज काळ बदलला असला तरी त्या पाटी पेन्सिलच्या आणि धोत्रे सरांच्या आठवणी आजही मनात अगदी ताज्या आहेत. इकडे पण क्रिकेट खेळायचे पोरं पण त्यात सगळं पुजलंय. होय ते तिथं बोर आहे.